नमस्कार, कदम किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पनीरची भुर्जी. चला चला पनीर भुर्जीसाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते. इथे मी 2 कांदे घेतलेत, टोमॅटो आहे, आल्याचा थोडासा लहान तुकडा घेतलाय, लसूण एकच घेतले, कोथिंबीर आहे, मिरची आहे, कढीपत्ता. हा संकेश्वरी मसाला जो असतो तो आहे. आपलं लाल तिखट, राई, जिरं हे आपले बेसिक मसाले. आता आपण सुरुवात करूया. तेल मी इथे कढईमध्ये तापत ठेवलं होतं ऑलरेडी पहिलंच. प्रथम आता पहिलं कांदा टाकून घेऊया आपण. तेल तापलंय चांगलं, तेल टाकूनच द्यायचं चांगलं फोडणी घालताना, नंतर गॅस थोडा बारीक करून द्यायचं. कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा सगळं टाकून घ्यायचं आधी. आता गॅस आपण थोडा फास्ट करायचा इथे. आता याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची नाही आपण. आता हे जे आलं आहे ना ते इथे त्याच वेळेला असं एक ग्रेटरने हे करून टाकायचं, जितकं लागेल तुम्हाला तितकं. जास्त नाही, थोडंसं घालायचं. जी पनीरची टेस्ट आहे ना मग सगळी निघून जाते, नाही तर मग आलं लसूण असं वाटतं आपण भाजीच खातोय. आता हे लाल असं परतवून घ्यायचं पूर्ण. थोडंसं लालसर होत आलं की मग टोमॅटो घालायचं. एक टोमॅटो घेतलेला मी, तो पूर्ण घातला. इथे आता कांदा थोडासा नरम पडला एकदम, कांदा टोमॅटो थोडंसं. आता इथे आपण सर्व मसाले टाकून घेऊया. हळद, लाल तिखट आणि हा जो कलरचा मसाला, हा काय तिखट नसतो, फक्त कलरसाठी थोडा बस. तेल थोडं कमीच टाकायचं आहे, कारण पनीरला ऑलरेडी तेल जरा सुटतं, नाहीतर मग जास्त ऑइली होऊन जाईल. घेतलंय इथे. आता हे जे पनीर मी घेतलंय ना, हे पनीर आता हाताने असं कुस्करून घ्यायचं आपण. ग्रेटरने पण करू शकतो, पण ग्रेटरने एकदम बारीक होणार. हाताने असं या पद्धतीमध्ये थोडंसं असं बारीक करून घ्यायचं. हे पनीर पूर्ण असं बारीक करून घेतलंय. आता हे याच्यामध्ये घालून घ्यायचं. सर्व असं एकजीव करून घ्यायचं एकदम. आता मीठ घालून घ्यायचं. एक 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं याच्यावर. आता झाकण काढूया आपण हे. बस. इथे गॅस बंद करायचा आणि थोडंसं लिंबू थोडंसं पिळायचं. ऑप्शनल आहे, तुम्हाला जर पाहिजे असेल तर. आणि थोडीशी कोथिंबीर. आता ही पनीर भुर्जी आपली खाण्यासाठी रेडी आहे. या प्रकारे आपली पनीरची रेसिपी पूर्ण झालेली आहे. आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्की आम्हाला सांगा. यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, की जेणेकरून मी पुढे ज्या रेसिपी टाकणार आहे त्या तुम्हाला पाहता येतील.